उगवत्या सूर्यासोबत आयुष्याचा एक धडा सुरू होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज काही कामानिमित्त मम्मीसोबत वाशीला निघालो होतो. आपली ठरलेली कामं कशी मनासारखी झाली ना, मनाला अगदी समाधान वाटतंय. मग त्याच समाधानाने घरी येताना पोटाची सोय केली. तुम्ही एकदा इथलं पॅटीस ट्राय करा. एकच नंबर लागतंय हो. काल डीमार्टवरून घरी येताना सूप घेऊन आलो होतो. आज काही तब्येत काही ठीक वाटत नव्हती, म्हणून म्हटलं गरमागरम सूप प्यावं. मग त्याच्यावरची रेसिपी वाचून बनवायला सुरुवात केली आणि तेवढ्यातच उद्योग वाढला. मग मम्मीची नजर चुकवत किचन साफ केला आणि सूप बनवून वाटीत घेतलं. बघताना हे सूप जरा क्वालिटीच वाटत होतं, पण नंतर कसं खाताना कळालं हो, मिठाची कमी होती. पण कसं आहे ना, दिसतं तसं नसतं ना. मग चवीनुसार मीठ टाकून सूप पिऊन घेतलं आणि ट्रेनने ठाण्याला निघालो. पण इथे जोराचा पाऊस चालू होता. तसं आपलं काम अर्ध्या तासाचं होतं. पण या पावसाने एवढा घोळ करून टाकला होता की शेवटी आपल्याला रिकाम्या हाताने घरी यावं लागलं. कसं आहे ना, माणूस कितीही मोठा झाला ना, तर या निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. जाऊ द्या, या पावसाचे खेळ असेच चालू राहणार आहेत. तुम्ही आपलं जाताना आपल्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करून जावा. चला, जय महाराष्ट्र.